राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकवर्ग सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने मी डॉक्टर नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शिक्षणाचा मूळ गाभा केवळ साक्षरता नसून गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता हा देखील आहे. 1954-55 पासून आपल्या राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना आर्थिक बळ आणि शैक्षणिक प्रतिष्ठा मिळवून देणारी आपली शिष्यवृत्ती परीक्षा आज एक नवीन वळणावर उभी आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षात आपल्या निदर्शनास आले आहे की 5वी आणि 8वी स्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा असल्याने ग्रामीण भागातील, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील अनेक विद्यार्थी या प्रक्रियेपासून वंचित राहत होते. ही बाब गांभीर्याने घेऊन माननीय मंत्री शालेय शिक्षण सन्माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता ही शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा एकदा इयत्ता 4थी आणि 7वीच्या स्तरावर आयोजित केली जाणार आहे. हा निर्णय केवळ तांत्रिक बदल नसून तळागाळातील प्रत्येक हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्याला स्पर्धेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या बदलाच्या अनुषंगाने मी काही महत्त्वाची माहिती आपल्याला देऊ इच्छितो. 2025-26 हे वर्ष संक्रमण वर्ष असेल. यावर्षी जुन्या म्हणजेच 5वी 8वी आणि नवीन म्हणजेच 4थी आणि 7वी अशा दोन्ही स्तरावरील परीक्षा आयोजित करण्यात येत आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी ही परीक्षा, जी आपण आता 4थी 7वीची परीक्षा आहे, ही बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांच्या निकालावरून शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन देखील यामध्ये केले जाणार आहे, ज्यामुळे साहजिकच शैक्षणिक गुणवत्तेत देखील भरीव वाढ होईल. CBSE, ICSE या मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा या नवीन परीक्षेपासून स्वतंत्र राज्यस्तरीय पहिले 100 विद्यार्थी आणि जिल्हास्तरीय पहिले 25 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजेच पर्यायाने या देखील शाळांसाठी ही प्रतिष्ठेची बाब असणार आहे. माझे राज्यातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आव्हान आहे की आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी प्रविष्ट करावे. पालकांनी देखील आपल्या पाल्याला या सुवर्ण संधीचा लाभ मिळवून द्यावा. आपल्या मार्गदर्शनामुळेच राज्याचा विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकून आहे. शासनाचा हा क्रांतिकारी निर्णय यशस्वी करण्याची जबाबदारी ही आपल्या खांद्यावर आहे. आपल्या शाळेतील 100% पात्र विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी प्रविष्ट करून आपल्या शाळेचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा. या परीक्षेची अचूक, अधिकृत आणि जलद माहिती आपल्यापर्यंत पोहोचती करता यावी, यासाठी परीक्षा परिषदेने अधिकृत व्हॉट्सअप चॅनल सुरू केलेले आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात अफवांना बळी न पडता थेट आपण आमच्याशी जोडले जावे, यासाठी या चॅनलला आजच फॉलो करावं, जेणेकरून आपल्याला अद्ययावत माहिती यापुढे मिळत राहील. चला, महाराष्ट्राची ही गौरवशाली शैक्षणिक परंपरा अधिक समृद्ध करूया आणि आपल्या राज्यातील प्रत्येक प्रज्ञावान विद्यार्थ्याला यशाचे शिखर गाठण्यासाठी बळ देऊया. शिक्षणाची वारी, गुणवत्तेची भरारी. धन्यवाद. आपले हे जे स्कॉलरशिपचे यूट्यूब चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, याचा हा लोगो असणार आहे. याला आपण जास्तीत जास्त प्रमाणात फॉलो करून सबस्क्राईब करावं, अशी सर्वांना विनंती आहे. थँक्यू.